ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण प्रक्रिया तात्काळ स्थगिती होण्याबाबत आज सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी उपवर्गीकरण हटाव आरक्षण बचाव कृती समिती मालेगाव जिल्हा नाशिक यांच्या वतीने अपर जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। एक दिवसीय धरणे आंदोलनात प्रमुख मागण्या: अनुसूचित जातीची उपवर्गीकरण प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी, न्यायमूर्ती अनंत बदर समिती तात्काळ रद्द करा, राखीव प्रवर्गातील विद्यार्थी परीक्षार्थींना खुल्या जागेवर बंदी घालण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा। सदरच्या मागण्या ह्या येत्या 15 दिवसात मान्य न झाल्यास मालेगाव शहर व तालुका पातळीवर महामोर्चा, धरणे आंदोलन इत्यादी शासनाच्या विरोधात करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्या मार्फत माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले। क्रांतिकारी जय भीम। महाराष्ट्रामध्ये शासनाने अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा मानस ठरवला आहे। त्या पद्धतीने एक समिती तयार करण्यात आली आहे। त्या समितीच्या माध्यमातून आरक्षणामध्ये फूट पाडली जात आहे। आरक्षण अनुसूचित जाती 59 जाती एक संघ होत्या, त्यामध्ये फूट पाडून फोडा आणि राज्य करायची भूमिका येथील सरकारची आहे। त्या सरकारच्या विरोधात जी समिती स्थापन केली आहे, त्या समितीमध्ये एक बदर समिती स्थापन केली आहे। आम्ही त्या समितीला बदर समिती नसून तर बंदर समिती म्हणतो। आज रोजी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा सरकारचा मानस आहे। त्याच्या विरोधामध्ये उपवर्गीकरण हटाव आरक्षण बचाव कृती समिती मालेगावच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलनाचं नियोजन करण्यात आले आहे। सरकार जातीमध्ये फूट पाडून फोडा आणि राज्य करायची भूमिका घेऊन आरक्षणामध्ये फूट पाडत आहे। सर्वप्रथम आम्ही येथील मनोवादी BJP आणि RSS सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीला एकसंघ ठेवला आहे। भारतीय संविधानाचे कलम 341 नुसार अनुसूचित जातीला एक संघ ठेवण्यात आले आहे, परंतु हे सरकार ते कलम हाणून पाडण्यासाठी जातीमध्ये फूट पाडून तोडा आणि राज्य करायची भूमिका घेत आहे। आपण एकीकडे जाती संविधानाने भारत जोडू, जातीने भारत जोडू या भूमिकेकडे घेऊन जात आहे, पण सरकार येथील काही अनुसूचित जातीच्या लोकांना सोबत घेऊन आरक्षणामध्ये फूट पाडत आहे। आम्हाला सरकारची भूमिका मान्य नाही, यामुळे आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत। यामध्ये प्रामुख्याने मातंग समाजाला पूस लावून जे RSSच्या आणि BJPला दावणीला बांधलेले लोक आहे ते महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहेत। त्या आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे अशा प्रमुख मागण्या आहेत। बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाला जर कोणी हात लावला तर आम्ही त्याला सोडणार नाही। भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाला आपल्या मागणी मान्य करण्याचा अधिकार आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु जी बेकायदेशीर मागणी जे संविधानाच्या 341 कलमाला गालवट लावणारी मागणी आहे ती आम्ही अद्याप सहन करणार नाही। बाबासाहेबांनी आम्हाला जी वज्रमूठ तयार केली आहे त्या वज्रमूठ आम्ही तशीच ठेवणार आहोत। त्या वज्रमुठीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि जर सरकारने येत्या 15 दिवसात हे सगळं थांबवलं नाही, त्यांच्या गुलाम लोकांना थांबवलं नाही, तर मालेगाव ते मुंबई आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू आणि त्या मंत्रालयाला घेराव घालू आणि सरकारला सुद्धा घेराव घालू। जय भीम। ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।